नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं पाडव्याच्या या ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. तर कालचा आपण तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल की आम्ही काठी घेऊन आलो होतो आणि आज आपल्याला 30 गुढी उभारायची आहे. आज पाडवा आहे, कामावरनं आलोय आणि आता संपूर्ण रेडी तयारी झालेली आहे रश्मी मॅडमची. सो चला गुढी उभारूया. छोटासा ब्लॉग, छोटीशी आठवण ठेवूया, कारण कायराचा हा पहिला गुढी पाडवा आहे. कायरा आमची रेडी आहे. हा, ड्रेस घातलाय काकाने आणलेला. बाबू काय पाडवा आहे ना. हा, सो चला ती थोडीशी मजा दाखवूया. रश्मीने पूजेची तयारी करायला सुरुवात केली आहे. हे बघा स्वस्तिक, आणि कायरा बघा खूप याच्याने बघते. कायरा काय आहे, काय करते मम्मी, काय करते मम्मी, काय करते. हा, गुढी उभारते. हा, एन्जॉय करते. याची संपूर्ण तयारी ऑलमोस्ट सर्व रेडी केली होती. मी आता रेडी झालो आणि ब्लॉग सुरू केलाय. हा खानाचा कापड बघा कसला भारी आहे, गुढीच्या वरती लावण्यासाठी भारी वाटते, एकदम चमक त्याची भारी आहे. कायरा, ह्याचा तुला ड्रेस शिवायचा, ड्रेस असा शिवायचा. हा, ही बघा मित्रांनो बत्ताशाची मॅल. लहानपणी मला आठवत आहे. हा, ही बघ ही फुलांचा काय करते बघा. लहानपणी आम्ही अशी खायचो गळ्यात घालून, मला आठवलं. त्या प्रकारे रश्मीने गुढीच्या वरती लावायचा खणाचा कापड, हार आणि सर्व बाकीच्या गोष्टी ज्या लावायच्या असतात, कडुलिंबाची पानं, आंब्याचं टाल, बत्ताशाची माल, हे सर्व सायंटिफिक रिझन आहे. हे मी गेल्या वर्षी माझा एक ब्लॉग आहे, त्याचे मी इथे लिंक देतोय वरती ह्या कोपऱ्यामध्ये. सो मी सांगितलं होतं काय त्याचं सायंटिफिक रिझन काय आहे, हे आपल्या सर्व सणांना किती सायंटिफिक महत्त्व आहे हे सुद्धा मी त्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. तर तेच आता आपल्याला बघायला भेटते इथं. आणि का आपण आपले सण साजरे करावे त्याचा एक तुम्हाला रिझन सुद्धा भेटून जाईल. सो ही बघा, हे बघा, ह्याच्यासाठी पण ह्याच्यासाठी पण साजरे केले पाहिजे. हां हां हां, तू टाक सर्व बाहेर टाक बाहेर टाक. ही आमची गुढी बघा काय करते. हा, सगळ्यांना आवाज देते. गुंडा आहे तो आमचा. एक नंबर झालाय. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. हा, ही बघा, ही तर काय ऐकतच नाही आपली. हे काय झालं तुझा. हा, वा बाबू, ए बाबू, हिला काय नाही टेन्शन. गुंडा कायरा इथं बघ. कायरा, हा तुला बाई, तुझ्यासाठीच आहे. आता शेवटची स्टेप आलेली आहे. ओके, कलश ठेवलेला आहे. एक नंबर, जबरदस्त रेडी झाली यार. अशा प्रकारे आपली गुढी रेडी आहे आणि आता फक्त उभारायची आहे. हा, ब्लॉगिंगचं काम माझ्याकडे दिलंय मॅडमने, कारण ती सर्व रेडी करत होती. कायरा आता इकडे पिसरलेली आहे, कारण तिला मम्मीच्याकडे जायला नाही भेटत. सो आईवर राग काढते. ते बघ अरे आता आईचे केस बीस, नाक बीक सगळं वडलती. कायरा, गुंडपणा नको. अहो ये बाई, घे तिला. आता बघा, आता लगेच गप होईल. आता बघा लगेच एक्सप्रेशन पण चेंज. कायरा, स्माइल कर. असं सगळं नाटक आहे आमचं. आता कायरा पण कंटाळलेली आहे. सो आता मी ही गुढी पहिली बांधून घेतो, पूर्ण फिक्स करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला, कारण हे मेन माझं काम आहे. खूप टायमानंतर असे थोडे छोटे जुगाड केलेत आणि दोऱ्याने गुढी उभारलेली आहे, कारण इथं आम्हाला लावायला काय नाही खाली काठी, कारण इथं तिला पूजा पण करायची आहे ना. तो स्वतः रेडी झालेली आहे. अशा प्रकारे दीपपूजन चालू आहे गुढीचा. हिंदू संस्कृतीमध्ये दीपपूजनाला खूप महत्त्व आहे. कोणतेही कार्य स्टार्ट करायच्या अगोदर दीपपूजन केलं जातं. गुढीचं पूजन झालेलं आहे. कायरा कंटाळलेली आहे. बाप्पा आहे ना. हे हात जोडला. हो, हात जोड. बाप्पा कर. कायरा, बाप्पा कर. हा, जोडलं. कायरा मॅडम पूजा करते. बाप्पा कर. हा, केला बाप्पा केला. शानी पोरगी आमची. टिक्का लावली जाई. मस्तपैकी गुढी उभारून झालेली आहे आपली.
बापरे, कायराच्या गाडीचं पण पूजन. बाबू हा ये हिचा खाण्यावर लक्ष. अच्छा, कायराची पहिली गाडी आहे ही. हा, दुसरी गाडी डोरेमॉनची आहे. हा कायरा, आधी खाऊ दे मला, बाकीचं तुम्ही नंतर सांगा यार. मस्तपैकी गुढी उभारून झालेली आहे. आणि कशी वाटली आमची गुढी नक्की कमेंट वर सांगा. हा चला, हिचा झाला प्रोग्राम. आईने बॅग घेतली, हिला दुकानात जायचं. हा चला चला, बस झाला बस झाला. चला कायरा, तुला पहिल्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. अरे वा, टाटा ना हात तरी मिळव. ओके ओके ओके, मिळवला मिळवला मिळवला. इथं तुला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. टाटा बाबू, टाटा, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. तिला आता कधी दुकानात जाते असं झालंय. त्याच्या पूजनासोबतच आपल्या सर्व डिशचं सुद्धा पूजन झालेलं आहे. मिस्टर 7474. आणि तिकडे आहे आपली ओला. त्याच्यानंतर इकडे माझी सायकल, त्याच्यानंतर कायराची. असं सर्व पूजन झालेलं आहे टोटल. दुसरी कार आलेली आहे डोरेमॉन. मम्मी त्याचं पण पूजन करतोय जवळ. ही पण ती स्वतः वापरते, याच्यावर स्वतः बसते, फिरते, टर्न बिन मारते. अशा प्रकारे या गुढी उभारण्याचा आणि संपूर्ण पूजनाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.